बरं का, ह्यो जे आनंद आहे ना, देवाला म्हणतो असं दिवस टिकवा. आणि मित्रांनो, तुम्ही पण असं करा. मुक्ताबाईचं काय चाललंय? मुक्ताबाईचं बरं चाललंय बा. काय चाललंय? बरं आहे ना? कवाशी निघलो तू? सकाळी 6:30. असं लय लवकर निघलो म्हणायचं. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एका ट्रिपवर निघालोय. म्हणजे जास्त लांब नाही जाणार आपण. नानांना घेऊन जाणार आहे. नानांना पण कंटाळा आलाय दररोज, त्याच्यामुळे थोडं चेंज म्हणून आज चाललोय आपण म्हणजे कोकणातच चाललोय. 1 स्टेसाठी चाललोय. तर आता आपण आहे भांडगावला. मामांची गाडी आहे. तर आपण भांडगावला आहे आता. इथून आपण जाणार आहे आता आधी नानांना घ्यायला. जवळपास 150 किलोमीटर आहे. इथून 160 किलोमीटर असेल. कर्जतला जाणार आहे. आणि तिथून नंतर मग शीताळदेवी वगैरे करत आपण मुरुडला जाणार आहे. मुरुड जिंजिरा. तर बघूया आपण आता पुढं. आता सकाळचे 6 वाजलेत. आता आमचे मावस भाऊ पण आहेत, डॉक्टर साहेब पण आहेत आणि मामांना घ्यायला जाणार आहे. गाडी रात्रीच आणली आम्ही. CNG वगैरे भरलाय, पेट्रोल भरले. तर आता निघू. लवकर गेल्यावर जरा आपण यातून पण बाहेर निघेल. चला. तर आता आपला प्रवास चालू झालेला आहे. मामांना पण घेतलंय. डॉक्टर साहेब गाडी चालवतात. मग मामा लवकर प्रवास चालू झाला ना? लवकरच चालू केला प्रवास. अंतर जास्त आहे त्याच्यामुळं. हे आमचे मावस भाऊ, हे मामा, हे आमचे परम. चाललोय आता. बघू पुढचा प्रवास. आपण डिस्टन्स जास्त असल्यामुळे निघालोय लवकर, कारण रस्ता वगैरे खाली असतो. वाड्यावर जाऊन पहिल्यांदा गाडी आपण पुजायला नेऊ, कारण गाडी घेतल्यापासून आता 10 दिवस झाले. 10 ते 12 दिवस झालेत. गाडी पण नाही पुजली आपल्या घरी. त्याच्यामुळं योग आलाय तर जाऊ म्हणलं आता. तर आता आपण पोहोचलोय कोरेगाव पार्क. पाहू शकताय पुनावालाची बिल्डिंग. कोरेगाव पार्क मधून आपण डायरेक्ट कल्याणनगर मधून येरवड्यावरून डायरेक्ट खडकीला निघायला जाणार. पुणे स्टेशन साईडला गेलो नाही म्हणलं. सकाळी तिकडे रस्ता पण बारीक आणि ट्रॅफिक वगैरे चालू होते. त्याच्यामुळं कोरेगाव पार्क म्हणलं आत्ताच या टायमिंगला खाली भेटू शकतो, नाही नंतर पूर्ण दिवस पॅक होऊन जाईल. सकाळ सकाळ दुपारी तर आता थोड्या वेळाने पूर्ण रांगा लागून जातील ऑफिसला जाणारी. चालू दिवस नाही त्यांचं नाही ते नाही काय होतं माणसाला काय. तर आता खंडाळा घाट चालू झालाय. 1-1.5 तास लागला आम्हाला निघाल्यापासून. नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो आम्ही वडगाव मावळ. तर आम्ही जुन्या हायवेने चाललोय, कारण आम्हाला खोपोलीवरून जाणार आहे ना, त्याच्यामुळे जुन्या हायवेने चाललोय आम्ही. शुभम, कसं वाटतंय नवीन गाडी चालवायला? एकदम मस्त. हा मस्त गाडी चालते. हा ना. ड्रायव्हिंग सीटवर असल्यामुळे तो आता एक्सपिरियन्स घेऊ शकतो. हो. आम्हाला फक्त बघावं लागेल. ट्रेनची लाईन होते. हे वाडा कर्जत पासून पण पुढे. मामा तुम्ही आलते ना तिथंच.
त्याच्यात दुसऱ्या वावरात म्हणायचं फक्त वावर बदलले. साधा पनवेल मध्ये कुठे राहायला? ह्या रोडने गेला ना तो पुढच्या कॉर्नरला लागतो शंभर. हे बघ आता गाडी थांबवली सीएनजी भरायला. सीएनजी भरायला चालू आहे. हा किती बसतोय बघू. सीएनजी भरायला थांबलोय. अर्धी झाली होती टाकी. आता बघू किती बसतोय सीएनजी. कारण एकदा आउट साईडला गेल्यावर परत सीएनजी भेटणार नाही. पेट्रोल पण टाकले पण बॅकअप असलं पाहिजे. पैशाचं काही टेन्शन नाही संजय आमचं. तर गाडी वगैरे आता वॉशिंगला लावली आपण इथं. काय झालं गाडी एक 2-4 दिवसापूर्वी पाऊस झाला होता ना त्याच्यामुळे हे पहा सगळं डाग पडलेत. त्यामुळं आता गाडी वॉशिंग वगैरे करून जाणार आहे आपण. आता वेळ झालाय आपल्याला पण आता गाडी नवीन असल्यामुळे जरा व्यवस्थित नेल्यावर जरा मस्त वाटतं जरा. महादेवांचा आहे, शंकर महादेवन. तर पाहता आपण आलोय आपल्या वाड्याच्या जवळ. 2 मिनिटात आता आपलं बिराड होऊन जाईल. नाना वगैरे तयार झालेत. बघू आता नानांची रिॲक्शन. ती नदी आहे, रविवारमुळे नदीला पाणी नाही. दशक्रिया विधी चालू आहे त्याच्यामुळं गर्दी दिसते. इथून आपल्याला गाडी खाली टाकायची. पुढं खाली चांगलं रस्ता आहे. तयार झाले बघा. पुढे ये गाडी त्यामुळे फायनली आपण 160-170 किलोमीटर अंतर कव्हर करून मुक्ता. बघा आता आपला वाडा इथे बरेच दिवस झालं. खास नानांना भेटायला गाडी आली. मग नाना काय नाही बरं 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 मग काय आला बरं भेटण्यासाठी लय लवकर आला बाबा तुम्ही. हा काय डॉक्टर साहेब आता इकडे ऊन बनलंय. ऊन जास्त आहे. हा काय नाही चांगलं चाललं. एक नंबर गाडी घेऊन तुम्ही भेटायला ना हे काय त्याची ना बा ते बांध असल्यामुळे आता पुढे येणार ना. तरी पण पाणी घ्या पाणी. धुतले जरा भारी काम झालं. तरी पण बरेच अंतर उरा का तुम्ही. किती वाजता निघला महिन्यापूर्वीच ट्रेनने आलते. महिन्यापूर्वी ट्रेनने आली. काय कधी काय घडेल हे सांगता येणार. बरं घडवणारा पाहिजे. पलीकडच्या वावरात होतो ना. त्या खालच्याच वावरात होतो आणि ह्या वावरात तर गाडी आली. फक्त घडवणारा पाहिजे. घडवलं तर घडतंय सर्व. आणि असंच गाडी उतरा बरं का मित्र. गोष्टी लेट कळायला लागल्या. आमच्या आई वडिलांनी शिक्षण नाही दिल्यामुळं आपल्याला घ्या एखादी दाजी आता. हा पोरांना फिरायला एखादी घ्या गाडी. हा घेऊ दामादामान घेऊ ना. घ्यावंच लागेल बरं का. दामादामान घेऊ आपण. चालले तर सुरुवात तर झाली बरं का. सुरुवात झाली. हा त्यांचं होतं ना.
सुरुवात झाली या. नवीन आणली. नवीन आणली. तुम्ही आणली काय का? 15 लाख रुपये गेले. 15 त्यांचा मिळून आहे. ते दाजी आहेत आमचे. ते हे ते मांडे नाही, नाही, पटकेवाले. हा पटक्यावर. पाणी टाक थोडं. बाबा नारळ पाणी घ्या तुम्ही. पाणी पाणी टाक बघा. पाणी टाक. बरं. सावकाश करा. गणपती बाप्पा मोरया. पाणी उडवा. तुम्ही मित्र परिवार आहेत का सगळे? तू त्यांचा नातेवाईक आहेत. नातेवाईक नातेवाईक आहेत का? ऊन जास्त आहे त्याच्यामुळे बसलेत, सावली केली जरा. दादाला आज बाकरीकडे जावं लागेल ना. मग ना बकऱ्याची काय सोय आज? बकरे सुई आता जाऊ का मी? तू होय. तू नका साधा भाऊ लाव बकरे कापून. आपण येऊ जरा फिरून. बारकेव जास्त जीव फिरायला दिसतोय. 2 दिवस कुठं काय गावा कुठं काय तुमचा बारकेव जास्त जीव दिसतोय मग. आहे आता ते फिरला 2 दिवस फिरला ना भाऊ. बाज किती झाला आता? कुठे गेलता फिरायला? काय ते कंच्या गावाला? कंच्या गावाला गेलो. हो, नाही होतो. हा ते गोव्याला गेलतो. नमस्कार मित्रांनो, आता निघालो आम्ही अलिबाग, शीतळदेवी, मुरुड तिकडे चाललो. माझा हा तो मोबाईल राहिला तिथं. आता येतो फिरून तिकडून. दिवस होता बकरी बिकरी जरा वळ येता येतो जरा फिरून. दररोज पण कंटाळा येतो ना. दररोज म्हणलं कंटाळा येतोय, पण एक दिवस माझं म्हणणं फिराव. आयुष्यभर तेच चाललं आहे, पण हे पण बघायला नाही मिळणार आपल्याला. गाडी पण आणली पाहुणे, भारी काम केलं. आली कोकणात गाडी ना. आली कोकणात गाडी. बसा फिर पुढं बसा. वडा वडा. मग डॉक्टर साहेब भारी काम लय आनंदाची गोष्ट आहे. बरं का, ह्यो जे आनंद आहे ना, देवाला म्हणतो असं दिवस टिकवा. आणि मित्रांनो तुम्ही पण असं करा. आज नाना गरम नाही होणार तुम्हाला? नाही नाही नाही, आता काय इशी आहे ना. या आता कर्जत दांडफटा पेन मार्गी जाणार. आपटा गुळसुंदा. तुम्ही गेले पहिले तिकडं? हा ना, ह्याच्यापर्यंत गेलो. पेन पर्यंत गेलो या. तुम्हाला रस्ता माहिती आहे? हा, पेन पर्यंत पक्का रस्ता तुम्हाला दाखवता अगदी. पहिला प्रवास कसा करायचा तुम्ही? इष्टीनी आम्ही देवीला जायचो ना, तर इष्टीने आमचा प्रवास. कवाचा आम्ही जायचो पाठ उठून. का नाही 9 वाजायचं आम्हाला इष्टी. त्याला काम त्या टायमाला काळ कसला बाबा, अशी चर्चा की होय तेव्हा. तुमचा दिवस लय भारी आल्यात, पण सांभाळायचं काम करा आणि जपायचं काम करा. मजा किती करा. त्याला हाणायला काय. भारी लय जोरदार भारी. हा सावली. या आता ना तो अलिबाग मुरुड येतो फिरून. मग बाकी काय चाललं? तुम्हाला बघितल्यामुळे आवाज दिला. शेवटी कष्ट केलं फळ आहे ना. कष्ट केलं तर फळ आहे. आमचा दादा म्हणतो त्यांच्या पोर गाडी घेऊन आले हा
कष्ट केले फळ आहे की मुरुडला काय झालंय गाड्याचं पण प्रमाण लय वाढल्यामुळं 1 तास झाला आम्ही पुन्हा थांबलोय का आता. काय झालं, रस्ता पण आता 4 फटा म्हणजे कर्जतचा तेव्हा नेरळ जाणार आहे तेच इकडे कडावला जाणार आहे म्हणजे कडाव मुरमाड हे रस्ता तिकडून गावात जाणार आपण कर्जतला कारण समजा टॉपिक वाढल्यामुळं ते पोलिसांना पण इकडून तिकडून गाड्या काढून देणं म्हणजे गरजेचं काम आलं. बरीच लांबर लागली ना बरेच अडचण येत त्याच्यामुळे लोकांना पण त्रास होतो या जेव्हा थांबलं तर चौक पटेला जेवण करतोय आता जेवण केलं मग निघालोच मग मस्त जेवा काय हे बरोबर आहे जेवा चांगले जेवतोय ना काय डॉक्टर साहेब हा चांगलं जेवा लिंबू कांदा घ्या काय संजय भाऊ हा पोटभर जेवा आता तुम्ही कर्जतच आपली कर्ज वाल बिली नाही चालू आहे काढायचं वाल पण चांगले आहे तिकडे. म्हणा ना इकडे वाडा आलाय का तुमचा कधी? आमच्या चुलत भावाचा वाढ राहायचा कुलवाडी गुळसुता आपटा आता शिवाचा वाडा असं ना इकडे शिवाचा खालती असेल तिकडं इथं कोणाचा असं तिथं आमचं ते राहायचा नाही का आपला इंडियाचा वडील आपटा गुळसुता त्याची गाव आहे आता आहे का ना दनपूर असं ना आता येणार येऊन जाऊन खाऊन जाणार पण इथपर्यंत आम्ही आलो होतो अकोलवाडी पार गुळसुल्यामध्ये किल्ल्यापर्यंत आलो होतो पण तेव्हा मैदान राहायचं आता फार अडचण झाली जागा गेल्या आता काय नाही राहिलं काय तर पुढं गुळसुंदा गाव आहे आपटा गुळसून आपटा गुळसुंदा ना अकोलवाडी म्हणायची इथून दिवा येते ना गोंधारी खायला चालू इथली म्हातारी पण एक बांधारी काय येते तिकडे कर्जतला मास हा म्हणजे सुकट बोंबीर घेऊन हे काय अकोलवाडीचा किल्ला हो का जायचं वर दिसतो देऊ का अकोलवाडीचा राजाचाच आहे किल्ला देऊ त्यांच्या पुढं आलोय चाललोय जाऊ बरं हा रोह्या गाव पण बाग राहिलो रोह्याच्या मोहरा आलो या घाटात या घाट पण लय लागला या झाडी जांगायला लागले म्हणून खिंड हा खिंड खिंड हा सानी सानिका सानिकाची खिंड आहे काय त्याची आहे ना लय लांब लोक पण काय झाडं किती जगर किती काय पावसाळी नाही रे का असेल आहे का पाण्याचा कुठंच काय दिसा नाही आहे का पाण्याचा कुठं शोध लागा नाही हा आका उघडा भाग दिसतोय आखा उघडा डोंगर बाग पाण्याचा कुठं नाही जाणार काय नाही काय काय होतोय म्हणे नाही ना नाही काय नाही लय हाला इथे खाण्याचं लय हाला खाणे झाले चला खायला दरवर्षी तरी आठवड्याला लागला आणि चांगले आहेत बघ. लोणं नांदुरी लोणं नांदुरीचे आहेत बघ तुमच्याच भागातलीच लोणं नांदुरी मग तो हे म्हणतो बऱ्याच शीताळ देवी आहेत मुंबईला पण आहेत बोला सांगा नमस्कार मित्रांनो आलोय बघ आता शीताळ देवीला आम्ही Sorry, I still didn't get that. Please say your command again. हे बघा शीताळ देवी आता देवाला दिसते आता Sorry, I still can't understand you. Please make sure there is no background noise and try again. आता बाई दुसरी नको उचलू या ना बाई माझी घ्या एक माझी गेले नाही या
पाणी गळतंय. कशाला भरते पाणी कशाला घ्यायचं होतं बाटली. बरं घ्या घेतो तुमच्या होय दोघं दिवशी नाही आपलं नारळ कुठं फोडायचं तुम्ही काय बाटली कुठं नमस्कार मित्रांनो, आपण बरेच वर्ष आलो सीतादेवीला. झालं मस्त दर्शन बिर्शन झालं. आता इकडं मुरुडला जाणार आहे. चांगलं व्यवस्थित झालं दर्शन. मुरुडच ना? हां, मुरुडला जाणार आहे. पण दर्शनला व्यवस्थित झाले. असं आहे मित्रांनो, येत जा. आणि खूप लांब आहे. आता कर्जतवरून आले. बरंच लांब आलो ना, बरं सकाळी निघलोय. पण एक आहे बघण्यासारखं आहे, अगदी चांगलं आहे. तशी आम्ही आलो आहे, तुम्ही पण येत जावा. आणि येणं गरजेचं आहे आणि दर्शन घेणं पण गरजेचं आहे. तुम्हाला इकडचं वळण कसं पडलं म्हणजे आता वळण म्हणजे आमचं आई वडीलच घ्यायचे. यायची ना पहिली माणसं जुनी. आमचा आजोबा यायचा आणि आई वडील यायचं, त्याच्यात पण मला पण आम्ही सवय लागली मला. आणि चांगली गोष्ट आहे, किती लोक येतात. चांगली आहे, आनंदाची गोष्ट आहे. आमची जेवढा मेंढपाळ बांधव आहे बकऱ्यावाला तेवढीच आता आम्हाला पण समजलं आता आम्ही कधी आल्यावर परत येईल. नाही ये ना, आता तुमच्याकडे गाड्या घोड्या सर्व सुविधा झालेली आहे तुमच्याकडे. ही म्हणजे शेवटला देवी दरवेच्या कडेला आहे ना.
आमच्याकडे काय सुविधा होती आम्ही आपल्या इष्टीने प्रवास करायचो. तर तुमची आता सुविधा चांगली झालेली आहे. तुम्ही काय सुविधा येत राहिलं पाहिजे. आमच्या भागात तुम्ही वळण ठेवलं हा कारण ह्या भागातले लोक सुद्धा जिजूरला येतात खंडोबाला. का त्यांना पण आवड आहे म्हणून तेवढे खंडोबाला येतात ते. हा मग तुम्हाला पण येणं गरजेचं आहे. वर्षाकाठी गाडी घेणं पण देवाची गरजेचं काम आहे. म्हणलं देवदर्शन व्यवस्थित झालं का? लय भारी झालं. एक नंबर. एक नंबर झालं दर्शन. आता कुठे जायचं? आता इकडे पुढं जायचे. आता गावाचं नाव मला येणार जंजिरा मुरुड. जिंजरा रोडला जायचे. आता तिकडे काय म्हणजे विशेष? विशेष म्हणजे जरा फिरण्यासाठी बघण्यासाठी जावा म्हणलं. कसं आहे बरोबर आहे ना, तुम्ही पण आता कंटाळलेल्या बकऱ्या मागे. आम्ही पण बकरीवरून कंटाळलोय. बरोबर आहे, आणि तू एक जोडीला आला ते मला लय भारी आनंद वाटला. थोडंफार फिरलं पण पाहिजे. फिरलं पण पाहिजे. आणि संतो तुझ्या आला ना एकदम भारी वाटलं मला. थोडासा आनंद लुटला पाहिजे ना. बकरी तरी कवर व्हायची. खबर